सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मार्गशीर्ष महिन्यातील हा 4था गुरुवार आहे. आई भगवती आणि स्वामी समर्थ महाराज तुम्हाला भरभरून सुख, शांती, आनंद, समृद्धी, ऐश्वर, उत्तम आरोग्य देव, हीच महाराजांचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर अनेक जणांचे प्रश्न आहेत. कृपया सगळ्यात पहिल्यांदा मला क्षमा असावी. आमच्या घरात कार्यक्रम चालू आहेत, म्हणजे साखरपुडा आहे माझ्या दिरांचा होता. त्याचबरोबर माझ्या बहिणीच्या मुलीचं बारसं होतं, त्यामुळे माझी खूप धावपळ होती. त्यामुळे मी व्हिडिओ 2-3 दिवस टाकू शकले नाही. त्यासाठी क्षमस्व सर्वांना मागते, क्षमा मागते. तर शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं का आजच्या गुरुवारी करायचं? कारण की शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत आहे. तर अमावस्या ही सायंकाळपर्यंतच आहे, म्हणजे 5:30 पर्यंत. आपण जरी सुवासिनी जेवायला घातल्या किंवा कुमारिका जरी तुम्ही हळदी कुंकवाला बोलवणार असाल, तर सायंकाळनंतर ती रुजू होईल का नाही? त्या दिवशी मार्गशीर्षचे उद्यापन केले तर चालेल का नाही? तर असे अनेक प्रश्न महिलांना पडतात किंवा पडत आहेत. अनेक जणांनी मला विचारलेलं आहे. तर यावर्षी शेवटच्या गुरुवारी अमावस्या येत असल्याने आपल्याला काय करायचे ते मी तुम्हाला सांगते. महिन्यातील गुरुवार उद्यापन कधी करावे, हा सगळ्यांना प्रश्न आहे. तर माझं सगळ्यात पहिल्यांदा उत्तर मी तुम्हाला सांगते की मार्गशीर्ष महिना असल्यामुळे आणि मार्गशीर्ष महिन्यातलीच अमावस्या असल्यामुळे आपल्याला उद्यापन हे 11 जानेवारी 2024लाच करायचं आहे. याचं कारणही तुम्हाला मी पुढं जाऊन सांगणार आहे. तर आता बरेच जण म्हणतात की अमावस्येला रुजू नसतं. तर आपण जे लक्ष्मीपूजन करतो हे देखील अमावस्येलाच असतं दिवाळीतलं. तर लक्ष्मी प्राप्तीसाठी अमावस्या, पौर्णिमा, दुर्गाष्टमी, अष्टमी ह्या सेवा किंवा तिथी, पंचमी या तिथी खूप महत्त्वपूर्ण असतात. तर अमावस्येसाठी अमावस्या वाईट नाही, अमावस्या चांगली असते. उलटून लक्ष्मी प्राप्तीसाठी अधिक पटीने तुम्ही सेवा कराल तेवढं चांगलं असतं. तर ज्यांना कुणाला उद्यापन किंवा सांगता, म्हणजे आपण हे मार्गशीर्षमधलं व्रत धरतो, भले ते 4 गुरुवार असो किंवा 5 गुरुवार असो. हे काय आहे आपलं? तर एक व्रत असतं. हे 5 गुरुवार हे फक्त आपलं महिनाभरच असतं, इतर वेळेस नसतं. म्हणजे कोणतंही जर व्रत तुम्ही साधना करत असाल तर ती तेवढ्याच काळापुरती मर्यादित असते. आणि ती सांगता कधी होते? जेव्हा त्याचा शेवटचा दिवस येतो तेव्हाच ती खरं सांगता धरली जाते. म्हणजे जर तुम्ही आज सांगता केली 4थ्या गुरुवारी, कोणी 3ऱ्या गुरुवारी सांगता करतं, तर ती सांगता होत नाही. तुमचं व्रत ते तिथं अपूर्ण राहतं. सांगता ही नेहमी शेवटच्या दिवशी केली जाते किंवा शेवटच्या गुरुवारी केली जाते. तेव्हाच तुमचं ते व्रत संपूर्ण किंवा म्हणजे पूर्णत्वास जातं. त्यामुळे तुम्हाला अमावस्या जरी असली तरी तुम्हाला ही सांगता त्याच दिवशी करायचं आहे, कारण की तो गुरुवार हा मार्गशीर्षमध्येच मोडत आहे. कारण की आपण 5 गुरुवार मार्गशीर्षमध्ये आहेत म्हणतो, म्हणजे तो गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातलाच आहे. आणि अमावस्या जरी संपत असली तरी त्या दिवसभर आपण जी सेवा वगैरे करणार आहे त्या सर्व रुजू होणार आहेत आणि त्याच दिवशी तुम्हाला सांगता उद्यापन हे करायचं आहे. अमावस्या संपली तरी तो दिवस संपूर्ण आहे. त्यामुळे सर्वांनी 11 जानेवारी 2024लाच उद्यापन करा. आता का करावं हे देखील मी सांगितलं, कारण की लक्ष्मीपूजन हे आपण अमावस्येला करत असतो. अमावस्या वाईट नाही आणि कोणतेही व्रत साधना करतो तर ती एका काळापुरती मर्यादित असते. त्यामुळे अमावस्या किंवा एखाद्या विशिष्ट दिवसाला ते महत्त्व नसतं. या व्रताला फक्त गुरुवारचं महत्त्व आहे. म्हणजे किती गुरुवार आहेत, तुम्ही गुरुवारीच त्याची सांगता करताय का? आणि व्रताची कोणतीही सांगता ठराविक दिवशी म्हणजे त्याच्या शेवटच्या दिवशीच करायची असते. हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे सर्व महिलांनी मनात शंका न आणता ही माहिती मी केंद्रातूनच घेतलेली आहे, त्यानंतर तुमच्यापर्यंत पोच करत आहे. तर सर्वांनी 11 जानेवारीला सांगता करा. आज मी अनेक सेवा यापूर्वी टाकलेल्या आहेत, त्यामुळे मी व्हिडिओ अजून अपलोड केला नव्हता. भरपूर सेवा आहेत. महालक्ष्मी अष्टकम आहे, कुंकुमार्चन आहे, बऱ्याच सेवा आहेत, लवंगांची सेवा आहे. त्या सर्व सेवा तुम्ही रुजू करू शकता. आज करा, उद्या करा. मार्गशीर्ष महिना संपूर्ण शुभ आहे. तर या सेवा सर्वांनी आज रुजू करा. आणि आपण जे महालक्ष्मीचं मार्गशीर्ष महिन्यातलं व्रत करत असतो, तर उद्यापन आपण करतो, ते उद्यापन हे एक व्रताचा भाग आहे. व्रत का करतो आणि व्रत केल्यानंतर उद्यापन का असतं? कारण की आपण केलेल्या उपासनेचं कुठेतरी सांगता म्हणजे उद्यापन आपण करत असतो. आणि जर अगोदरच तुम्ही म्हणजे आज जर उद्यापन केलं, बऱ्याच महिला 2, 3ऱ्या गुरुवारी देखील जेवण घालतात किंवा सवाशीण जेवायला घालतात, पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या गावची शेवट पद्धत आहे. आमच्या इथेही बरेच जण आजच सवाशीण जेवाय घालणार आहेत. कुणी 2ऱ्या गुरुवारी घातलेला आहे, कुणी 3ऱ्या गुरुवारी घातलेला आहे. ही ज्याच्या त्याच्या मान्यतेनुसार आहे. पण माझा एक प्रयत्न आहे की तुमच्यापर्यंत योग्य माहिती पोचवण्याचा.
त्यामुळे माझी इच्छा आहे की सर्वांनी 5व्या गुरुवारी घालावं. शेवट एखाद्याच्या घरातले ऐकत नाहीत. त्यामुळे तुमच्या इथे ज्या महिला जसं सेवा करत असतील किंवा जसं उद्यापन सांगता असेल, तशी तुम्ही करू शकता. शेवट 5व्या गुरुवारी करावं एवढंच मी तुम्हाला सांगते. त्यामुळे अमावस्या जरी असली तरी त्याच दिवशी उद्यापन करणं खूप महत्त्वाचं आहे किंवा आपल्या व्रताचा तो एक भाग आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात जर मासिक धर्म असेल, विटाळ असेल, सुतक आलेला असेल, तर तुम्ही तो गुरुवार स्किप करू शकता आणि पुढच्या गुरुवारी करू शकता, पण आज करू शकत नाही. म्हणजे तुम्ही एखादा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जर तुमच्या घरात काही कारणास्तव शेवटच्या गुरुवारी मासिक धर्म, विटाळ किंवा सुतक आलं, तर तुम्ही शेवटच्या गुरुवार स्किप करून पुढच्या महिन्यातील गुरुवारी त्याची सांगता करू शकता. पण हे कधी करू शकता, की नैसर्गिकरित्या म्हणजे जी तुमची गोष्ट हातात नाही आहे आणि अशा अडचणी तुमच्या घरात आल्या, म्हणजे तुमच्या व्रतामध्ये जर आला, तर तुम्ही ते करू शकता. म्हणजे नैसर्गिक अडचणी असतील तरच. त्यामुळे ही व्रताची सांगता शेवटच करावी, शेवटच्याच गुरुवारी करावी. ज्यांना शेवटच्या गुरुवारी शक्य नसेल, त्यांनी फक्त पुढं ढकललं तरी चालेल. तर झालेली सेवा महाराजांचरणी रुजू करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि सर्वांनी महालक्ष्मी प्राप्तीच्या मार्गशीर्ष महिना संपत आलेला आहे. सर्वांनी मनोभावे आई भगवतीच्या आणि स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुवारी सेवा करा. एवढीच सर्वांना विनंती. सर्वांना श्री स्वामी समर्थ.